नमस्कार. अचानक गोड खाण्याची इच्छा झाली आहे. मग कैरीचा झटपट मुरंबा नक्की ट्राय करा. कमीत कमी वेळात आणि मोजक्या साहित्यात तयार होणारा मुरंबा तुम्ही पोळी किंवा पराठ्यासोबत आवडीने खाऊ शकता. पहा ही सोपी पद्धत. तर अशी सोपी पद्धत करण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. चला तर मग करायला घेऊया आंब्याचा मुरंबा. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आंब्याचा मुरंबा करण्यासाठी मी हा तोतापुरी आंबा वापरलेला आहे. या आंब्याला आंबटपणा कमी असतो, त्यामुळे आपसुकच साखर कमी लागते, म्हणून मी हा आंबा घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही आंबा घेतला तरी सुद्धा चालेल. आता हा आंबा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आपल्याला तो आता सोलून घ्यायचा आहे. व्यवस्थित अशी सगळी आपण त्याची सालं काढून घेऊया आणि आंबा एकदम स्वच्छ करून घेऊया. कैरी मी आता सगळी सोलून घेतलेली आहे. तिचे हे देठ पण काढून टाकूया. आता हिचे पण तुकडे करून घ्यायचे. आता या कैरीचे मी तुकडे करून घेते. खूप बारीक तुकडे आपल्याला करायचे नाहीये, चौकोनी असे तुकडे आपण करणार आहोत. हे बघा, या पद्धतीने आपण त्यांचे तुकडे करून घ्यायचे. आता आपली सगळी कैरी चिरून झालेली आहे. तर ही कैरी मी वाटीने मोजून बघितली. तुम्ही बघू शकता ही पाऊण वाटी कैरी भरलेली आहे. या अंदाजाने आपण साखर घेणार आहोत. आता मी एक स्टीलचं भांड घेतलंय, त्याच्यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे. त्या पाण्यामध्ये आपल्याला मीठ आणि हळद घालून घ्यायची. चालू करून घ्यायचंय. आता याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत. त्याच्यामध्येच आपण थोडीशी अगदी पाव चमचा एवढी मी हळद घालते. पाणी थोडं गरम होऊ द्यायचंय. हे बघा, आता पाणी गरम व्हायला लागलंय. आता याच्यामध्ये आपण ह्या ज्या आंब्याच्या फोडी केलेल्या आहेत कैरीच्या, त्या आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायच्या. तर या फोडी चांगल्या आपल्याला उकळून घ्यायच्या. हळदीमुळे त्या फोडींचा कलर खूप छान येतो. मिठामुळे त्या फोडींना चव चांगली येते आणि अँटीसेप्टिक म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद वापरलेली आहे. हे बघा, आता आपली कैरी आपल्याला जास्ती मऊ करायची नाहीये, जस्ट आपल्याला थोडीशी मऊ करून घ्यायची. आता आपण जर तिला आपण कट केली तर ती इझिली कट व्हायला पाहिजे. हे बघा, व्यवस्थित त्याचे दोन भाग होतात. मी अजिबात जोर दिलेला नाही, सहज अगदी सुरी त्याच्यामध्ये गेलेली आहे. इथपर्यंतच आपल्याला मऊ करून घ्यायचे. आता मी गॅस बंद करते आणि याचं पाणी काढून घेते. हे बघा, आता आपण ह्या कैरीचं सगळं पाणी काढून घेऊया. जास्ती कैरी मऊ केली ना तर मग आपण जास्ती पाकामध्ये करू त्यास खूप गाळ होऊ शकतो, म्हणून जास्ती आपल्याला तिला शिजवायची नाहीये. आपण कैरी घेतली होती ती पाऊण वाटी कैरी झाली होती आणि त्याच अंदाजाने आपण साखर घेतलेली. साखर सुद्धा आम्ही पाऊण वाटी घेतलेली आहे. आता हे मी एक पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी ही साखर घालून घेते आणि ही साखर भिजेल एवढंच आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. त्याच्यापेक्षा जास्ती पाणी आपल्याला लागणार नाहीये. बस, तर मी गॅस ऑन करते आणि साखर आपल्याला विरघळून घ्यायची. आता ही साखर विरघळत असतानाच याच्यामध्ये आपल्याला एक स्टारफुल मी घालणार आहे, त्याच्यानंतर 2 लवंग घालणार आहे आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा घालणार आहे. याचा फ्लेवर खूप छान येतो, म्हणून आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. आता हे बघा, ही साखर सगळी विरघळलेली आहे. आता याच्यामध्ये आपण ज्या आंब्याच्या फोडी शिजवून ठेवल्यात त्या घालून घ्यायच्या. सगळ्या मी फोडी याच्यामध्ये घालून घेते. आता हे आपल्याला पूर्ण ह्याच्यातलं पाणी आटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचंय. आता हे साखर जे आहे त्याचा एक तारी पाक होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं. हे बघा, आता याला छान उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये मी आता थोडंसं केशर घालणार आहे. केशरचा फ्लेवर छान येतो आणि कलर सुद्धा छान दिसतो. मी थोडंसं याच्यामध्ये केशर वापरलेलं आहे.
केशर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही घातलं तरी सुद्धा चालेल. केशर शिवाय सुद्धा हा मुरंबा छानच लागतो. तर ह्या ज्या आंब्याच्या फोडी आहेत ह्या अशा ट्रान्सलुसंट होईपर्यंत आपण त्या शिजवून घेणार आहोत. हे बघा, आपले हे पाक चांगला तयार झालेला आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, पाक तयार झाला कसा उकळायचा मी तुम्हाला दाखवते. हे बघा, या पद्धतीने आपली एक तार येते. इतपत आपल्याला हा पाक करून घ्यायचा आहे. तर गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड करून घ्यायचं आहे. हे बघा, दिसायला एकदम सुंदर, कलर सुद्धा छान आलेला आहे. फोडी सुद्धा खूप छान दिसतात. असा आपला हा आंब्याचा मुरंबा तयार आहे. आता थंड करून मग आपण बरणीत भरून ठेवूया. अगदी वर्षभर सुद्धा छान राहतं. तुम्हाला हा आंब्याचा मुरंबा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी करियन राईस या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.